जळगाव जिल्ह्यात सलग 2 दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीचा शेतकऱ्यांबरोबरच व्यापाऱ्यांना सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। आपण चोपडा तालुक्यातल्या धानोरा या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर व्यापाऱ्याने जो आहे शेतकऱ्यांकडून या ठिकाणी मका खरेदी केला होता। जवळपास 300 टनपेक्षा जास्त मका या ठिकाणी शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्याने खरेदी केला आणि तो या ठिकाणाहून भरून पुन्हा फॅक्टरीमध्ये पाठवण्याच्या तयारीत व्यापारी होते। मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसामुळे हा जवळपास 300 क्विंटलपेक्षा जास्त मका जो आहे या ठिकाणी साठवून ठेवलेला तो खराब झालेला आहे। आपण जर या ठिकाणी दृश्यांमध्ये जर बघितलं तर हा पूर्णपणे मका जो आहे तो या ठिकाणी खराब झालेला आहे, काळा पडलेला आहे आणि पाण्यामुळे या ठिकाणी हा जवळपास पूर्ण मका जो आहे याला सडलेला असं सुद्धा म्हणता येईल। या ठिकाणी जवळपास 300 क्विंटलपेक्षा जास्त मका या ठिकाणी हा होता आणि आज जवळपास संपूर्ण जो मका आहे या ठिकाणी पूर्ण अवकाळी पावसामुळे या ठिकाणी खराब झालेला आहे। व्यापारी हा शेतकऱ्यांकडून माल खरेदी करत असतो आणि त्यानंतर तो पुन्हा फॅक्टरीमध्ये हा माल पाठवत असतो। मात्र शेतकऱ्यांचा माल घेतल्यानंतर तो या ठिकाणी साठवला आणि त्यानंतर हा पूर्णपणे माल या ठिकाणी अवकाळी पावसामुळे खराब झालेला आहे। आपल्यासोबत या मालाचे व्यापारी आहेत, काय सांगणार नेमका किती दिवसापूर्वी हा माल तुम्ही खरेदी केला होता, नेमकं काय झालं आहे? 2 दिवसामध्ये हा माल मी खरेदी केलेला आहे शेतकऱ्याकडून आणि हा माल विक्री केल्यानंतर मी शेतकऱ्यांना पेमेंट करतो। आता हा काल अवकाळी पावसामुळे हा संपूर्ण माल 50 ते 60 लाखाचा माझा खराब झालेला आहे। आता शेतकऱ्याला पैसे द्यायचे करून हा माझ्या याच्यामध्ये आहे। मी किती होता माल? 50 ते 60 लाखाचा माल आहे। तर 300 टन माल आहे, 250 ते 300 टन माल आहे, तो संपूर्ण खराब झालेला आहे। आता या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे कुठून हा माझा मोठा प्रश्न। 150 ते 200 शेतकऱ्याचा माल खरेदी केलेला आहे मी हा। कधी भरणार तुम्ही? आणि हा संध्याकाळी लोड करणार, दर संध्याकाळनंतर लोड होतो माल रात्री हा, आणि याच्या दिवसात पाणी आल्यामुळे हा सर्व माल खराब झाला आहे। तर काय मागणी काय आहे तुमची आता नेमकी? तर मला आता शेतकऱ्यांचं पेमेंट करायचं आहे, तर शेतकऱ्यांना पैसा द्यायचा कुठून? तर शासनातर्फे जर मला मदत मिळाली तर फार चांगलं होईल। तर अशा पद्धतीने जवळपास 100 ते 150 शेतकऱ्यांकडून हा माल त्यांनी खरेदी केला। संध्याकाळी तो माल ट्रकमध्ये लोड होणार होता, मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आणि अवकाळी पावसाने हा संपूर्ण माल या ठिकाणी खराब झालेला आहे। आता शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे कसे? जवळपास 50 ते 60 लाखाचं नुकसान या ठिकाणी, हे नुकसान भरून कसं काढायचं आणि शेतकऱ्यांना पैसे कसे द्यायचे हाच प्रश्न या व्यापाऱ्याने या ठिकाणी उपस्थित केला असून शासनाने हा सुद्धा भाग नुकसान भरपाई म्हणून लक्षात घेऊन मला भरपाई द्यावी अशी सुद्धा मागणी या ठिकाणी या व्यापाऱ्याने केली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।